नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमधील टोमॅटो आडतदार यांनी 2,37,00,000 रुपये बाकी प्रकरणी शेतकरी वर्गांनी कांदा लिलाव बंद पाडून पैसे अदा करण्याची मागणी केली आहे। माल विकल्यानंतर कुठलाही नियम असा आहे की 24 तासाच्या आत शेतकऱ्यांना मार्केट कमिटीने किंवा जे आडतदाराने पैसे अदा केले पाहिजे, परंतु या गुरुकृपा आडतदाराने तब्बल 1 महिनाभर पैसे न दिल्यामुळे मागच्या काळात सर्व शेतकरी बांधवांनी इथं गेट बंद आंदोलन पण केलं। त्या आंदोलनाचा परिपाक इथं प्रशासन असेल, सर्व संचालक मंडळ असेल यांनी एक शेतकऱ्यांची बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये असा तोडगा निघाला की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये 10 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांना संपूर्ण पैसे अदा करू। परंतु 10 एप्रिलला आम्ही इथं आल्यानंतर त्यांनी सांगितलं की पैशाची तरतूद झाली नाही, तुम्ही 30 एप्रिलपर्यंत थांबा। आम्ही 30 एप्रिललाही थांबलो। 30 एप्रिलचा परत पुन्हा मे सुरू झाला। मे मध्ये काही तारखा आम्हाला या आडतदाराने यावर मार्केट कमिटीने दिल्या, परंतु त्या मे महिन्यामध्ये सुद्धा एकही रुपया शेतकरी बांधवांना मिळाला नाही। आणि त्याचाच परिपाक म्हणून आज आम्ही शुक्रवारी प्रशासनाला एक निवेदन दिलं, जर तुम्ही सोमवारपर्यंत या शेतकऱ्यांच्या पैशाची सोय लावली नाही तर आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती पुनश्च परत एकदा बंद पाडू। आणि आज हे सर्व शेतकरी एकत्र येऊन या कांद्याचे निलाव बंद पाडलेले। साहेब, बंद पाडण्यामागे फक्त आम्ही सर्व गरीब शेतकरी आहोत। लोकांना आता हा जून सुरू झालेला आहे, या जूनमध्ये परत टमाट्याची लागवड करायची, लोकांना भांडवलाचे सुद्धा पैसे नाही लोकांना, मग लोकांनी जायचं कुणाकडे? आंदोलनाशिवाय आम्हाला पर्याय नाही। आणि जोपर्यंत मार्केट कमिटी पैसे देत नाही तोपर्यंत एकही शेतकरी बांधव इथून हलणार नाही। लिलाव चालू करायचे, आम्ही चालू करायचं। आम्ही शेतकरी आहोत, आम्हाला या प्रत्येक कष्टाची जाणीव आहे। आम्ही स्वतः शेतकरी आहे, पण आमचे 7 महिन्यापूर्वी साहेब पैसे अटकले मार्केटमधून। 2.5 कोटी रुपये अटकले, हे पैसे देत नाही आम्हाला।